नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत रामेश्वरम. रामेश्वरम येथील मुख्य आकर्षण म्हणजे हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक असलेले रामनाथ स्वामी मंदिर, ज्याची स्थापना स्वयं प्रभू श्रीरामांनी केली होती. तसेच आपण अग्नितीर्थावर स्नान करणार आहोत. देशाचे राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांचे आपण घर इथं बघणार आहोत. रामायण काळातील घटनांवर आधारित असलेले मंदिरं सुद्धा येथे आहेत. भारताच्या दक्षिण टोकाला असलेले धनुष्कोटी आपण पाहणार आहोत व श्रीरामांनी लंकेला जाण्यासाठी बनवलेला रामसेतू पाहणार आहोत व याचा शेवट आपण रोमांचक अशा पाम्बन ब्रिजने करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या या प्रवासाला. आमच्या दिवसाची सुरुवात सकाळी 5 वाजता झाली, कारण आम्हाला विशेष मुहूर्त असलेल्या स्फटिकलिंग दर्शन करायचे होते. याचा मुहूर्त म्हणजे सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत. या मुहूर्तात दर्शन घेतल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त झाली. आम्ही सुद्धा सकाळी उठून स्फटिकलिंग दर्शन घेतले. याचा अनुभव मला तुम्हाला शब्दामध्ये सांगता येणार. स्फटिकलिंग दर्शनानंतर आम्ही निघालो अग्नितीर्थाकडे. असे मानले जाते की महादेवांची पिंड स्थापन करण्या अगोदर प्रभू श्रीरामांनी येथे स्नान केले होते. त्यामुळे सर्व प्रवासी रामनाथ स्वामींचे दर्शन करण्या अगोदर येथे स्नान करतात. रामेश्वरम मंदिर परिसरात 22 कुंडे आहेत. असे मानले जाते की या कुंडांमध्ये स्नान केल्याने पाप नष्ट होतात व शरीर आणि मन शुद्ध होते. या कुंडातील पाणी वेगवेगळ्या प्रकारचे असून त्यांची चव व गुणधर्म भिन्न आहेत. यातील काही प्रमुख कुंडे म्हणजे अग्नितीर्थम, शंखतीर्थम, गायत्री तीर्थम, सरस्वती व गंगातीर्थम. आम्ही सुद्धा 22 कुंडांमध्ये स्नान करून श्री रामनाथ स्वामी यांच्या दर्शनासाठी निघालो. 22 कुंडातील स्नानाचा अनुभव वेगळाच होता. मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही जर रामेश्वरमला येत असाल तर 22 कुंड स्नान केल्यानंतरच रामनाथ स्वामी यांचे दर्शन घ्या. रामेश्वरम मंदिर तमिळनाडूतील रामेश्वरम बेटात स्थित आहे. प्राचीन कथेनुसार भगवान श्रीरामांनी रावणाचा पराभव केल्यानंतर त्यांना ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त होण्यासाठी शिवलिंगाची स्थापना केली. यासाठी प्रभू श्रीरामांनी भगवान हनुमानांना काशीहून शिवलिंग आणण्यास पाठवले, पण हनुमान परत येण्यास उशीर झाला. त्यामुळे सीतेने वाळूने शिवलिंग तयार केला आणि हाच शिवलिंग आज रामनाथ स्वामी म्हणून प्रसिद्ध झाला. रामनाथ स्वामी मंदिरानंतर आम्ही गेलो देशाचे 11वे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे बालपणाचे घर, जे आता संग्रहालय म्हणून विकसित केले आहे. येथे त्यांचे जीवन, संशोधन आणि प्रेरणादायी प्रवासाची माहिती पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपण आता रामायणातील काही ऐतिहासिक गोष्टी येथे बघणार आहोत. तर मंडळी, आपण आता आलो आहेत रामरपदम येथे. इथे असे मानले जाते की प्रभू श्रीरामांनी सीतेच्या शोधात समुद्र पार करायला निघण्यापूर्वी येथे उभं राहून संकल्प केला होता. इथे त्यांचे पायाचे ठसे उमटलेले आहे, म्हणून या जागेला रामरपदम असे म्हटले जाते. इथून वरून पाहिल्यावर अख्खं रामेश्वरम एका नजरेत दिसतं. हिरवगार समुद्र, पांढऱ्या शुभ्र वाळूचे किनारे
आणि आकाशात हा अनोखा संगम मनाला शांती देऊन जातो. आता पुढे आपण निघालो आहे रामेश्वरमच्या सुप्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिराकडे. येथे हनुमानाची पंचमुखी मूर्ती आहे, जिला पाहिल्यावर तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. धनुष्कोडीकडे जाताना एक महत्त्वाची जागा लागते, ज्याचा उल्लेख रामायणातही आहे. विभीषण मंदिर हे तेच मंदिर आहे जेथे प्रभू श्रीरामांनी लंकेच्या युद्धापूर्वी रावणाचा भाऊ विभीषण याचा राज्याभिषेक केला होता. मंदिरात विभीषणाची अत्यंत दुर्मिळ मूर्ती आहे, जी तुम्हाला दुसरीकडे कुठेच सहज मिळणार नाही. रामायणातल्या एका वेगळ्याच पैलूचं दर्शन इथे होते, जिथे रामांनी न्यायाचा सत्याचा विजय करून दाखवला. खरं तर आम्हाला हे ठिकाण एकदम योगायोगाने भेटलं, पण खरंच हा अनुभव न विसरणारा होता. रामेश्वरमच्या यात्रेला जाताना हे ठिकाण नक्की भेट द्या. धनुष्कोडीला जाताना एका बाजूला बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर, आणि आपण ह्या दोघं महासागरांच्या मध्ये असलेल्या रस्त्यावरनं जात असतो. हा अनुभव तुम्हाला मला शब्दात सांगता येणार नाही. तुम्हाला हे अनुभवण्यासाठी धनुष्कोडीलाच यावं लागेल. 1964 साली आलेल्या चक्रीवादळामध्ये पूर्ण गाव उद्ध्वस्त झाले होते. आता याला घोस्ट टाउन असे म्हणतात, म्हणजेच भूताचं गाव. या ठिकाणाला आजही एक गूढ शांतता आहे. पण निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला येथे येऊनच ते अनुभवायला मिळेल. शास्त्रीयदृष्ट्याही ते सिद्ध झाले. हजारो वर्षांपूर्वीचा हा इतिहास आपल्या समोर असणं किती विलक्षण आहे ना. आता आपण पोचलोय धनुष्कोडी बीचवर. इथूनच रामसेतूची सुरुवात होती. रामायणात सांगितल्याप्रमाणे श्रीरामाने हनुमान आणि वानर सेनेच्या मदतीने याच ठिकाणाहून रामसेतू बांधला होता. समुद्रात अजूनही सेतूचे अवशेष दिसतात. धनुष्कोटी इथल्या या बाजाराला छोटेखानी बाजार म्हणतात. समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या या छोट्याशा बाजारात तुम्हाला स्थानिक हस्तकला, समुद्र शिंपले, मूर्त्या आणि दागिने पाहायला मिळतील. इथे खरेदी केल्याने तुम्ही स्थानिकांना सपोर्ट करू शकता, त्यांना एक आधार मिळतो. या गोष्टी आठवण म्हणून तर छानच आहे, पण इथल्या लोकांसाठी हाच त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोतही आहे. मित्रांनो, आपण आहोत धनुष्कोटीच्या या नव्या स्तंभाजवळ, ज्याला अशोक स्तंभ म्हणून ओळखला जातो. हा स्तंभ आपल्या भारताचं प्रतीक आहे, ज्यावर 4 सिंहांचे शिल्प आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी हा एक स्तंभ महत्त्वाचं आकर्षण बनला आहे. हा स्तंभ भारताच्या अखेरच्या भूमीचं प्रतीक आहे, जिथून श्रीलंका फक्त 31 किलोमीटर अंतरावर आहे. हिंदू धर्मात या जागेचं महत्त्व अफाट आहे, कारण इथेच रामायणातील एका महान घटनेची सुरुवात झाली, ती म्हणजे रामसेतूचे बांधकाम. एका काळी येथे गजबजलेलं गाव होतं, रेल्वे स्टेशन होतं, शाळा, चर्चेस होत्या. पण 1964 मधील एका भीषण चक्रीवादळाने हे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले. तेव्हापासून येथे फक्त समुद्राचा आवाज आणि एक गूढ शांतता उरलेली आहे. मित्रांनो, याच ठिकाणाहून प्रभू श्रीरामांनी लंकेपर्यंत सेतू बांधला होता, ज्याला आपण राम सेतू किंवा ॲडम ब्रिज म्हणूनही ओळखतो. नासाच्या सॅटेलाइट इमेजमध्ये देखील समुद्राखाली असलेले हे पुलाचे अवशेष स्पष्ट दिसतात. लोक सांगतात की हजारो वर्ष जुना सेतू असला तरी आजही समुद्राच्या आत आपल्याला सेतूचे दगड दिसतात. या दगडांचे वैशिष्ट्य म्हणजे
हे दगड पाण्यावर तरंगतात. धनुषकोटी हे खरंच इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा एक सुंदर संगम आहे. हा प्रवास मला आयुष्यभर लक्षात राहणार आहे. यानंतर आपण पुन्हा रामेश्वरमकडे जाणार आहोत. मंडळी, आता आपण पोचलो आहोत रामेश्वरमच्या एका अद्भुत वास्तूकडे, पामन ब्रिज. हा भारतातील पहिला समुद्री पूल आहे. याचं बांधकाम 1914 मध्ये पूर्ण झाले होते. याची विशेषता म्हणजे जेव्हा पाण्यातून जहाज येते तेव्हा हा पूल मधोमध उघडला जातो. येथून ट्रेन जाताना दिसणारा नजारा तर डोळ्याचं पारणंच फिरतो. समुद्राच्या वरून जाणारी ट्रेन, निळाशार पाणी आणि त्यावर ऐतिहासिक पूल, हा अनुभव शब्दात तुम्हाला सांगता येणार नाही. इथलं वातावरण इतकं सुंदर आहे की वेळ कसा जातो कळतच नाही. संध्याकाळच्या वेळी तर हा परिसर आणखी रमणीय दिसतो आणि फोटोग्राफीसाठी तर स्पॉट उत्तमच आहे. तर मित्रांनो, आपला हा रामेश्वरमचा व्हिडिओ येथेच संपतो आहे. तर आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, जेथे आपण मदुराईच्या मीनाक्षी मंदिराला भेट देणार.